आज आपण इंद्रायणी फोर्ट बघणार आहे। कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या, उंच असा हा इंद्रायणी फोर्ट, ऐतिहासिक असा किल्ला हा, विविध प्रकारचे गुफा व लेण्या कोरलेले, चांदोडपासून अगदी 5 ते 6 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी चोरवाटा, कातळात कोरलेल्या मोठमोठ्या गुफा, या किल्ल्यावर गेल्यावर वेगळीच अशी एनर्जी येते। झाडाझुडपामधून लपलेले रस्ते व संपूर्ण सातमाळा पर्वत रांगा दिसतील आपल्याला। चला तर पूर्ण हा इंद्रायणी फोर्ट बघूया। आज आपण नाशिक जिल्ह्यातील चांदोडमध्ये इंद्रायणी किल्ला म्हणजे इंद्रायणी फोर्ट या किल्ल्यावर जाणार आहे। तर आपण हे पायथ्याशी आलेलो, इथपर्यंत गाडी येते। हे शेजारी तुम्हाला गाव दिसल, आजूबाजूला सर्व डोंगर आहे। माझ्या मागं बघताय याच्यात त्या साईडला तो इंद्रायणी किल्ला आहे, त्याच्यावर जाणार आहे आपण। चला तर व्हिडिओ मध्ये पुढे बघूया। चला तर किल्ल्यावर जाऊ द्या। माझ्या बरोबर आहे कृष्णा घुसाळे आणि मी विनोद धुळे, ट्रॅव्हलर विनोद धुळे या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता 2 वाजलेले आहे, तर किल्ल्यावर चाललोय। बघूया किती टाइम होतो। हे बघा, आता इथून आलो आपण। असा रस्ता आहे, या रस्त्यानं पुढे जायचंय। या टेकडीच्या वर गेल्यावर त्या साईडला डोंगर दिसल, समोर धबधबा दिसेल आपल्याला। इंद्रायणी किल्ला हा दिसत नाही। समोर धबधबा दिसल, परत एक समोरचा इंद्रायणी फोर्ट दिसतो आपल्याला, धबधबा, आणि इथं छोटस धरण आहे खाली। दुसरा एक धबधबा, ही सरळ अशी नदी जाते। आपण इकडून आलो, आता या साईडने इथून रस्ता आहे, इथून असं जाऊन टर्न मारत इंद्रायणी फोर्ट कडे जायचं आपल्याला। व्हिडिओ मध्ये पूर्ण डिटेल मध्ये संपूर्ण माहिती देतो। थोडं आपण पाय पाय गेलो, पण नंतर कळलं बरेच लांब जायचंय, तर गाडीच घेऊन जाऊ डोंगरावर। परत मागावलो आणि गाडी घेऊन चाललो आपण। कृष्णा खाली गेला आणि गाडी घेऊन आलाय। आपण बरं इथपर्यंत आलो पाय पाय, नंतर गाडी घ्यायला परत गेलोय। बरंच लांब अंतर होतं। या डोंगराच्या पायथ्यापर्यंत इथपर्यंत गाडी येते। समोरच आपल्याला इंद्रायणी गड दिसल, इंद्रायणी फोर्ट, इंद्रायणी किल्ला। आपण 20 मिनिटं गाडी चालवत आल्यानंतर इथपर्यंत आलो। त्या डोंगरापासून आपण पाय पाय येण्याऐवजी गाडी आणली। थोडा उबड खाबड रस्ता आहे, पण गाडी येते इथपर्यंत। हे काय माहित नाही, पण बनवलेलं आहे। आता आपल्याला वरती जाण्याचा रस्ता माहित नाही, इथं कोणाला तरी विचारू आपण। पावसाळ्याचं भारी थांबण्यासाठी इथं इटाचं बांधकाम आहे। गाडी या ठिकाणी लावल्यानंतर आपण डोंगराच्या ह्या कडापासून असं वरून कडून तर रस्ता आहे, मग असं वरती जाणार आहे। इथं काही पर्यटक दिसत असतील, या ठिकाणी जायचंय। चला तर जाऊया। इथून रस्ता येतो, इथून जायचंय वर.
या झाडीमधून एक पाऊलवाट दिसते, त्यांनी चाललोय आपण. झाडी इतकी वाढली का पुढं काही दिसत नाही. इथं दिसेल असा वरती आलो. आता चाललोय वरती. नाशिक पासून हा किल्ला अगदी 60 ते 65 किलोमीटर इतका अंतर आहे आणि चांदोड पासून 6 किलोमीटर इतका अंतर आहे. थोडा आराम केला, पुढे निघूया. चल कृष्णा, या झाडी झोडपी आहे बरचशी, याच्यातून जायचंय. मेन डोंगर पुढंच राहिला. दुसरा डोंगरावरून त्या डोंगरावर चाललोय. जी पाऊलवाट भेटेल त्या पाऊलवाटेने चाललोय आपण. उपरी माती आल्या, पाय घसरते. हे बघा माती. अर्धा तासापासून चालतोय आपण. हे असं वर जायचंय. कुणी पर्यटक देखील भेटला नाही. विचारलं असतं आपण. थोडस पाणी चालू आहे इथून. हे बघा नदी किती मोठं आहे. बाहेर छोटंच तोंड आहे, वरती खूप मोठं आहे. मध्ये मित्तळ पाणी आहे. पाणी पिऊया आपण. काय पाण्याच्या वाटल्यावर आणलं नाही. एकदम फिल्टर पाणी लागतंय, बिस्लरी पाणी. हे वरती आल्यानंतर इंद्रायणी किल्ला बघा आणि समोर छोटस मंदिर लागलंय. चिंचाचं झाड आहे शेजारी. एकदम जुनं मंदिर दिसतंय, दगडामध्ये बांधकाम आहे. अंधार आहे मध्ये. मंदिराचे काय अवशेष दिसतील खाली. त्याच्याच मागे चिंचा झाड आहे आणि 2 रस्ता आहे वाटतं वरती. समोर एक छोटस तळ दिसू शकतं. दगड लावून बनवलेलं आहे बाजूनी. आता वरती जाऊया. 2 रस्ते दिसतात, एकूण एक. या रस्त्याने जाऊन पाहू आपण. पुढच्या वेळी चांदोड तालुक्यामधील हे सगळे डोंगर दिसतात तुम्हाला आजूबाजूला. इकडं बरंच वरती आल्यासारखं झालं होतं. आता खालून येताना हवा लागत नव्हती आपल्याला. डोंगराच्या आडुंगी असल्यामुळं थोडा थकवा जाणार. खालून येताना एकदम घामाघूम होऊ शकतो आपण. पण जेव्हा हे मंदिर लागलं, या मंदिराच्या पुढे जाण्यासाठी चांगला रस्ता आहे. अवघड आहे वरती जायला. अगदी दम लागू शकतो वर जाताना. हे बघा आपली गाडी इथं लावलेली. हे 2 जण कोण होते काय माहिती. गाडी कशी होती. 10 मिनिटापासून लक्ष देतोय. गाडीच्या आता पुढे निघाले. इकडे तिकडे बघताय. बरचसा लांब आहे ते.
बराच टाइमच चालत आल्यानंतर आपण थोडा आराम करूया. इथं वर दिसतंय, इथं जायचंय आपल्याला. डोंगराच्या वरती पोहोचल्यासारखं आहे जे मधल्या ठिकाणी. एकदम गरम होत आहे डोंगरावर. आज एकदम उष्णतेचं वातावरण आहे. थोडीशी बुरबुर आली असती तर बरं वाटलं असतं, कारण शरीर एकदम गरम झालंय आणि घामही खूप येत होता. आपण डोंगराच्या खाली होतो, सगळे हवा आडलेली होती, त्याच्यामुळे अजूनच गरम होत होतं. आता वरती जाऊया आपण. वर काय काय दाखवतो संपूर्ण. भले आपल्याला इथं अंधार पडला तरी चालेल, सर्व बघूनच जाऊ आपण. परत वरती निघालोय आपण. छान असं वातावरण झालंय. वर समोरच आपल्याला पायऱ्या कोरलेल्या दिसतील. या डोंगरावर वरती येत असताना कुठेही पायऱ्या नाही, वरतीच आहे डायरेक्ट. आणि ह्या डोंगरावर फुल नेटवर्क आहे. या ठिकाणी एक मंदिर लागेल छोटस. हा झेंडा बघू शकता, तिथून वरती जायचंय. या पायऱ्या कोरलेल्या दिसतील मध्ये कातळामध्ये. हे बघा, इथं हनुमानाचं मंदिर आहे. हनुमान आपला लाल झेंडा दिसत होता. एकदम छान ठिकाणी आहे. इथं खूप निसर्गरम्य वातावरण आहे. नवीन आहे आणि पहिल्यांदाच येतोय. कसं आहे, कोणत्याही गडावर जाताना, किल्ल्यावर जाताना त्या किल्ल्याची माहिती असणे गरजेचं आहे. आपल्याला माहिती नाही, आपण जे भेटतील त्यांच्याकडून माहिती काढू. आपल्याला कोणी आतापर्यंत भेटलेलं नाही. अजून एक असं रस्ता आहे. साईडला कसं दिसेल आपल्याला. पाण्याच्या टाक्या आहे इथं. हे वर बघा, वरती बघा. त्या डोंगरामध्ये कातळामध्ये फुडून पायऱ्या तयार केलेल्या आहे. त्यांनी जाऊ आपण. पण ज्या खाली टाक्या आहे त्या थोडं बघूया, मग वर जाऊ आपण. चला त्या पाण्याच्या टाक्या दाखवतो. काय छान दिसत आहे एकदम. म्हणूनच मी तर टाक्या बनवलेल्या आहे. इथं पिण्याचं पाणी आहे. हे बघा, थोडं झूम करून दाखवतो. हे बघा, एकदम छान आहे. या ठिकाणी प्यायचं पाणी बादली ठेवलेलं आहे. आपल्याला तहान लागली, आपणही पाणी पिऊ थोडस. नाही, दुसरीकडे पिऊ धबधब्याचं. हे बघा किती छान बनवलेलं आहे. कोरडं असतं तर आपण खाली उतरून दाखवलं असतं. हे बनवलं ना, खाली गुफा पण असू शकते. जरासं खोल आहे मध्ये.
उन्हाळ्यामध्ये कोरडं झाल्यावर मध्ये जाता येत असेल. वरती बघा या अनेक जण येतात, हे नावं लिहितात. यावेळी आपण लिक्विड नाही आणलं, पुढच्या वेळी ज्या गाड्यावर जाऊ असे नावं लिहिल दिसतील हे खोडण्याचा प्रयत्न करू आपण. तिथून वरती जायचं आहे आपल्याला. थोडंसं पुढं जाऊन आलं का आपण मग वरती जाऊ. हिंपी काय आहे या ठिकाणी, हे मानवनिर्मित खाचे बनवलेले आहे. कशासाठी तरी बनवलंय बांधण्यासाठी, इकून वलन इकून बांधण्यासाठी. चला तर पुढं जाऊन पाहू थोडं. अरे वा, या ठिकाणी एक छोटीशी गुफा आहे. त्याच्यामध्ये गाया वगैरे बसतात पाऊस आल्यावर. या डोंगराच्या कडाने आहे सर्व. पुढे देखील आहे पण जाण्यासाठी रस्ता नाही तिकडं. जाता येत असेल तर आपण तिकडेही जाऊ. पहिलं डोंगराच्या वरती जाऊन येऊया. हे बघा खाली खूप खोल आहे. इथं कोणतरी ड्रिपच्या नाळा टाकलेल्या आहे. या साईडला चोर दरवाजा आहे पण इथून जाण्यासाठी रस्ता नाही. इथं ढसळलंय थोडं, रस्ता दिसत नाही तर आपण या दरवाज्याने जाऊ. ज्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्यांनी जाऊ आपण. येताना आपण चोर दरवाजाने उतरण्याचा प्रयत्न करू. हे दगड पडलेले दिसतील, कदाचित हे दगड पडले हाच रस्ता आहे. एकदम छान दिसत आहे, कोरलेलं, कातळामध्ये कोरलेलं. हे वरतून आले, जरा यांना विचारू आपण वरती जायचं कसं. हे बघा कातळात कोरलेले आहे आणि आपल्याला हे चांदोड तालुक्यातील अनेक जण भेटलेले. काय नाव आपलं? ज्ञानेश्वर भाऊसाहेब मोरे. आपण कुठले? नांगुर्ट्याचे. तर हे वरती जाऊन आले. पहिलेच पर्यटक भेटले. आपण डोंगराच्या अगदी तळापासून आलो पण कोणी आपल्याला दिसलं नाही आणि भेटलं नाही. हे पहिलेच भेटले. यांना विचारलं आता कसं जायचं वरती, कारण की हा डोंगर, हा किल्ला आपल्यासाठी नवीन आहे वर जाण्यासाठी. चला तर भेटूया. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. चला तर वरती जाऊया. ह्या बा हे पाणी पडताना दिसल, थोडस खणलेलं आहे. इथं खूप मोठा दगड आलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणाहून पाणी वाहतं खाली, तर शेवळलेलं एकदम. काय नाव आहे इथं? आदर्श ग्रुप. एकदम छान असा किल्ला दिसत आहे. दिसना असं येण्यासाठी. बघा आपल्याला जे आत्ता भेटले होते खाली गेले, जे आपण टाका बघितलं पाण्याचं, हात करताय. चला येतो वरून. वाव, एकदम छान आहे वरती. हे बघा, हे बघा चौकोन बनवलेलं आहे. पावसाचं भारी मानवनिर्मित आहे. इथं
इथं काहीतरी बनवलं असेल, दगड ठेवलेले 3, जाळ देखील केलता इथं. एकदम टेंट लावले भारी, इथून एकदम समोरचा नजारा एकदम भारी. चला तर वरती जाऊया. या पायऱ्या बघा, याने वरती जायचं आपल्याला. एकदम छान असं खिंडरवन दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी इथं कप्पे कोरलेले आहे. छान असं गवत उगलेलं आहे. असं ओल्लं आहे हे बा. छान असं गवत उगलेलं आहे काढाने. एकदा अवश्य भेट द्या इंद्रायणी किल्ल्याला. वाव, दगडामध्ये बांधकाम आहे जुनं. हे बघा, इथून आलो आपण, वरती चाललोय. बाहेर आल्यावर समोरचे डोंगर दिसतील. या डोंगराच्या वरतून सगळे आपल्याला गड किल्ले दिसतील आजूबाजूचे. तो वर गेल्यावर दाखवतो मी. या कातळामध्ये इथं देखील काही पायऱ्या कोरलेल्या आहे. हे बघा, वरती आलो, एकदम हिरवगार गवत आहे. बरंच वरती जायचं आपल्याला. हे बघा, या डोंगरावरून सातमाळा पर्वतरांग दिसतील आपल्याला. सगळे डोंगर दिसतात इथून. हे बघा डोंगराची लाईन. हे सगळे गड आपण घेणार आहे हळूहळू महिन्यातून. असे जे रविवार येतील त्या रविवारी येणार आहे. हे बघा, बरेच डोंगर आहे. वणीचा डोंगरही दिसेल याच्यात पुढं. धोडप किल्ला, बरेचसे उंच उंच डोंगर आहे. तेव्हा धोडप दिसेल समोर आपल्याला. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. छोटं गाव दिसेल बाजूला आपल्याला इथं, आणि तिथं एक. ही डोंगराची दुसरी साईड आहे. बरेचसे पर्यटक आलेले आहे. पुढं भेटू आपण, त्यांना माहिती घेऊ. परत पठार भाग लागलाय. कदाचित इथं पावसाळ्यामध्ये रस्ता सापडणं अवघड जाऊ शकतं धुक्यामध्ये. साबरकांडी निवडुंगचं झाड दिसत इथं. त्याला ते बोंड आलेले नाही तर खाल्ले असते आपण. खूप प्रोटीन राहतात त्याच्यामध्ये. छोटे छोटे काटे राहतात, ते काढले की एकदम छान लागतं. हे बघा, हे निवडुंगाचं झाड. जितकं वर चालल डोंगर अजून उंच होत चाललाय.
समोरच्या डोंगर एकदम हिरवगार छान असं दिसत आहे. खाली धरणही बघू शकतात. हे माकडं दिसत असतील. 5-6 माकडं आहे. एक 2 3 4 5. बरं हे काही नको. तडाला जाऊन बसले अगदी. हा बघा झाडातून वाकून बघतोय. काय खातोय काय नो. चला. अरे लई बरेचसे माकडं आहे डोंगरावरती. हे माकड बघा एकदम कडाला जाऊन बसलंय. हे बघा हे सकाळी आलते बरेच जण आहे. कुठून आले आपण? ते आता गेले ते पण नाशिकचे संगत आले का? येतं म्हणलं. इथं पिण्याचं पाणी पिण्याचं टाका आहे. हे बघा हे बघा चांगलं पाणी पिण्यासाठी. आपल्याला तहान पण लागली. आता पाणी पिऊ आपण. जरा यांना विचारूया. कुठून? नाशिकवरून आले ना? गड संवर्धन करतात हे. चला तर नावं जाणून घेऊया यांचे. काय नाव आपलं? शुभम हिरे. आपलं काय नाव? संकेत इंगळे. नाशिक मध्ये कुठं आपण? सटाणा. बरेचसे लांबून आले सटाण्यावरून. हे समोरच बघा छोटं काहीतरी बांधलेलं आहे दगडामध्ये पूर्वीच्या काळातलं. आणि हा डोंगर बघा समोरचा किती उंच दिसत होता आता खाली दिसतोय आपल्या. या अशा बऱ्याचशा लेण्यावाणी कोरलेल्या आहे. काही टाके कोरलेले आहे पाण्याचे. संपूर्ण बघणार आहे आपण या डोंगरच्या लाईनीनं आहे पुढं पुढं. चला तर बघूया. हे बघा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी माती ढसळून बुजलेली. हे बघा खाली खाली खोल आहे पण माती ढसळून बुजलेले खाली. वाव एकदम छान आहे. हे बघा खाली येऊन दाखवतो. बरस मध्ये मोठं आहे. हे अशी लेण्या कोरलेल्या आहे मध्ये टाकी. वाव हे बघा खूप मोठं आहे. त्याच्यात जाऊन बघू एकदा आपण. या असं सुनसान ठिकाणी मध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये. या ठिकाणी जे बिबट्या वगैरे असे असतात लांडगे याच्यात जाऊन बसतात लपण म्हणून. तरी पण आपण एकदा जाऊन मध्ये बघूया. या साईडला एक आहे छान असं कोरलेलं आहे. बहुतेक हे पूर्वीच्या काळामध्ये धान्याचं कोठार असावं असा आपला अंदाज आहे. चला तर बाहेर जाऊया. पुढं काय काय अजून बघायला भेटतं बघू. बघा या साईडला पण एक आहे. हे बघा ही लाईनच आहे एक. कातळामध्ये पायऱ्या कोरले. हे बघा छोट छोट धान्य कोठार कोरलेलं आहे. हे बुजलेलं आहे. खूप मोठं आहे खाली पण हे असे बुजलेले मातीने. अरे वा समोर तर अजूनच भारी आहे. चला तर संपूर्ण बघूया. हे आता पाणी साचलेलं आहे. कदाचित पहिले राहत असावी याच्यामध्ये.
एकदम छान आहे. पिलर वगैरे बघा हे. रूम बनवलेला आहे मस्त आहे. एकदम छान वाटलं इथे येऊन. या असे 1 2 3 असं तिथपर्यंत आहे. संपूर्ण बघणार आहे आपण. हे पिलर दिसतील. मानव निर्मित आहे. कदाचित यादवांच्या काळात बनवलेलं आहे का त्याच्या आधीच आहे. प्रत्येक दरवाजामधून येण्यासाठी जागा आहे. हे बघा. हे बहुतेक नंतर हे इटाने बुजवलेलं आहे. जे डोंगराचा पाऊस वगैरे येतो, जे पाणी येतं ते इथूनच जातं या दरवाजामधून मध्ये. त्याच्यामुळे पाणी साचलंय. पाणी जाण्याचं जर बंद केलं तर मध्ये राहण्यासाठी एकदम योग्य आहे. पावसामध्ये मस्त आहे एकदम. हे बघा. काही ठिकाणी बरेचसे खोल आहे. हे बघा. पुढं बघतोय बऱ्याच ठिकाणी रूम बनवून ठेवल्या अशा. पिलरचा पण एकदम छान पद्धतीत दगडामध्ये कोरून केलेलं आहे. डोंगरामध्ये हे फुल पाण्याने भरलंय. हे बघा पाणी कसं पडतंय. इथून तिथून आहे. आता जे त्या ठिकाणी गाय राहतात पुढं शेण पडलेलं आहे इथं. चला मध्ये जाऊन बघू. वाव. हे असे इथून तिथून आहे. त्या काळापासून अजून पुढं पण आहे. सगळ्या ठिकाणी असं बऱ्याच ठिकाणी गुफा दिसतील या कोरलेल्या. त्या सर्व मानव निर्मित आहेत. या ठिकाणी पाण्याचा टाका बघू शकतात. खूप खोल दिसतंय आणि मध्ये पण रुंद दिसतंय. त्या साईडला देखील वाढलेलं आहे. पाण्याचा आवाज येतोय पडताना. चला तर पुढे जाऊन बघू थोडं किती खोल आहे नेमकी. वाव एकदम मोठं आहे. फुल पाणी भरलंय इथं. इकडं पाणी पडतंय. पाणी पिऊ आपण. ती तहान लागली आता इथं. हे बघा खाली आहे. हे बघा तिथं पाणी पडतंय. हेच मध्ये चाललंय. ते पाणी येतंय कुठून बघू आपण. तहान लागली आपल्याला. प्यायचं आहे. चला आता वरती जाऊया. बरेचशा लेण्या आणि गुफा बघितल्या आपण इथल्या. आता वरती जाऊन बघूया. या डोंगराचं पाणी प्यायचं आहे. नेमकी येतंय कुठून हे बघू एकदा. मग पिऊ आपण.
वरून झिरपून झिरपून येतंय. छान पाणी इथंच पिऊ आता. वरती काय दिसत नाही जरा. हा डोंगराच्या मधून येतोय पाणी. हे बघा इथून येतंय. चला तर पिऊया चांगलं पाणी, काय अडचण नाही. ते टाके खोदलेले दिसतील. समोरच ह्या गडाच्या बाजूला चांदोड शेती दिसेल आपल्याला. तहान लागलेली आहे आपल्याला. आपण पाण्याच्या बॉटल आपल्या खाली राहिल्या आहे, ते पाणी पिऊया जरायचं. एकदम छान पाणी राहते. हे बघा समोरच मंदिर दिसेल. हे तळ आहे, या तळापाशी मंदिर आहे. चला इकडं छोटं काय आहे हे एकदा बघून येऊया, मग मंदिरात जाऊ आपण. पाण्याचं टाका आहे इथं वाटतं. तळ्याच्या पुढं आहे आपण. चला तर मंदिरात जाऊया. हे तळ दिसल. चला तर मंदिरात जाऊया. छान असं तळ आहे, कातळामध्ये कोरलेलं आहे. बाहेर नंदीजी दिसतील. हे मंदिर आपण आत्ताच मंदिराच्या बाहेर आलो. बघा वरतून मंदिर. आपण विविध प्रकारचे टाके बघितले, लेण्या बघितल्या. किल्ल्यावर बरेचसे माकडे देखील आहे, ते पण बघितले आपण. चला तर खाली जाताना आपण चोर दरवाजा कोणत्या साईडला ते पण बघू एकदा. डोंगराच्या एकदम वरती हे तळ बघा. चला तर आता आपण खाली जाऊया. हे बघा किती वर आलोय. हा झेंडा दिसतो, या ठिकाणी मंदिर आहे समोरच ते. एकदम छान असे दिसत आहे, असे लाईनीमध्ये कोरलेले आहे. हे जुनं दगडी बांधकाम आहे, ढसळलंय ते.
अवशेष पडलेला आहे. एवढा लांब कसं काय आला काय माहिती. बरंच डोंगराच्या साईडला पडलेला आहे. छान असं नक्षीकाम दिसेल याच्यावर. कदाचित ही चोरवाट आहे का काय, वरून दुसरीकडून काय वाट दिसत नाही. खूप अवघड दिसती. गबळ वाढलेलं आहे खूप. हे काहीतरी बांधकाम असेल, अवशेष पडलेले दिसतील आपल्याला दगडाची, चौकानी दगड. बघितले आपण ती चोरवाट आहे का ही आहे. बहुतेक हीच चोरवाट असेल. खूप अवघड दिसते उतरताना. खाली जाऊन बघू आपण एकदा, लक्षात येईल. तशीच एक वाट दिसती. ही चोरवाट आहे का, अशा 3-4 वाटा दिसत आपल्याला, लक्षात येत नाही. समोर आहे काय कृष्णगडा त्या साईडची असेल बहुतेक. हे आपण गडाच्या खाली उतरतोय, आपल्याला चोरवाट बघायची. ती येताना जाणवली नाही. ही बघा चोरवाट आणि इथं मंदिर आहे. ते बोलले खाली उतरायला अवघड आहे, एकदा खाली जाऊन बघू आपण चोरवाटीनं. थोडीशी घसरण आहे, चोरवाटीनं खाली चाललोय आता आपण. हे बघा उतरायला जरा अवघड आहे चोरवाट, चढायला सोपी आहे. चला तर खाली मंदिर बघू. मंदिर आहे की छोटस मंदिर आहे, विटामध्ये बांधकाम आहे. हे बघा आपण चोरवाटेने खाली जाण्याचा प्रयत्न करूया. अवघड वाटलं तर तिकून जाऊ, कारण की हे चढायला सोपी आहे, उतरायला अवघड आहे. छान असं हिरवगार वातावरण इथं, छोटे छोटे हिरवे वनस्पती उगलेली. हीच चोरवाट आहे, कारण हे पायऱ्या दिसतील बनवलेल्या. चला तर चोरवाटीने खाली चाललोय. ढसाळायला आलेली दगडी एकदम छान दिसत आहे बोगद्यावानी. किसन थांब जरा, कृष्णा पुढं चाललाय. हे बघा कृष्णा,
एवढी काय अवघड नाही चोरवाट जसे म्हटले होते. हे बघा या दगडा ढासाळ्या दगडावरून आलो. चोर दरवाजानं उतरणं जरा अवघड आहे, चढायला सोपं आहे. इथून खाली जायचं आहे, वाकून जावं लागेल इथून बसून. चला तर चोर दरवाजाच्या खाली आलो आता आपण. आता अर्धा डोंगर राहिलाय आपला. हे बघा कसा चोर दरवाजा होता, असा वर स्ट्रेट वर दिसत. आणि या साईडला पण काहीतरी बनवलेलं आहे वर जाण्यासाठी. वर जाता यायचं नाही कदाचित. इथं एक टाका आहे, गबळ उगलंय त्याच्यामध्ये. लोक वर चढतात, आपण खाली उतरू राहिलो. जसं की व्हिडिओत म्हणलं होतं, येताना आपण खाली चोर वाटेतून येऊ. अवघड आहे खूप. हे बघा इकडं अवघड दिसत आहे चोर वाटे एकदम. चला मध्ये जाऊन पाहू. एकदम हळू जायचंय चोर वाटेनी. दगड थोडे ढसायला आलेले दिसतील असे. ओ हे बघा या ठिकाणी उतरायचं आहे आपल्याला. मग तिथून रस्ता सापडत खाली जायचंय दुसऱ्या ठिकाणाहून. हे अशी दगड रचवत आहे. चला आता खाली उतरूया. खाली बा दाखव जरा वाट कशी आहे. ठीक बघू. चोर दरवाजा जरा अवघडच आहे. हे खाली सगळे गाबळाच्या खाली दगड दिसतील, जे ठिसून आलेले. ढसाळ्याची भीती वाटते. या ठिकाणी छोटस बसण्यासाठी टाका टाईप आहे. टाका नाही म्हणू शकत, विश्रामासाठी भारी. चोर दरवाजाला आता आपण खाली आलोय. येताना चोर दरवाजाला वरती जातात, पण आपण त्या साईडनी वरती गेलो आणि खाली आलो. जरा दगडाची ढसाळ असल्यामुळे एकूण खाली उतरत नाही या चोर दरवाजाने. असं आपल्याला स्ट्रेट वरती दिसत. हे बा याच्यातून थोडस खिंडार आहे, याच्यातून वर गेल्यानंतर तसं 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 मग असं वरती जायचं चोर दरवाजा. पण दोन टाके बघितले. इथं खड्डं बघा, इथे मोठं आहे. हे मोठं टाकं करून ठेवलेलं आहे त्यावेळी. मला तर खाली जाऊया आता आपण.